वय झालंय म्हणून काय झालं? पोट साफ होत नसेल तर आजच खा हे 20 घरगुती पदार्थ. नमस्कार माझ्या लाडक्या मैत्रिणींनो आणि काका, आजी, आई वडील मंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सुरेखा किचन टिप्स मध्ये. अहो, घरात म्हातारे, कोतारे किंवा आजी आजोबा असले की एक कॉमन तक्रार आहे. तुम्ही ऐकली असेलच ती तक्रार काय आहे? आज पोटच साफ नाही झालं, दिवसभर जीव कसा तरी होतोय रे. बरोबर ना? वय झालं की पोट साफ न होणं, गॅस होणं, ऍसिडिटी वाढणं हे जणू रोजचं दुखणं बनतं. पण काळजी करू नका, आज मी तुम्हाला असे 20 भन्नाट आणि घरगुती पदार्थ सांगणार आहे जे खाल्ल्यावर तुमचं पोट असं साफ होईल की डोकं एकदम हलकं होईल आणि पचनक्रिया होईल एकदम लोखंडासारखी मजबूत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचे 2 पदार्थ तर असे आहेत जे जादूसारखे काम करतात. चला तर मग वेळ न घालवता पटकन नोट करून घ्या हे 20 सुपर फूड्स. नंबर 1, पपई. पोट साफ करण्यासाठी पपई म्हणजे अमृतच आहे. नंबर 2, ताक. जेवणासोबत रोज 1 ग्लास ताक पिलं की पचनक्रिया सुधारते. नंबर 3, आले. चहामध्ये किंवा जेवणात थोडं आलं नक्की असावं. नंबर 4, जिरे आणि ओवा. पोटात गॅस होऊ देत नाही हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. नंबर 5, केळी. पिकलेली केळी आतड्यांचे आरोग्य उत्तम ठेवते. नंबर 6, अंजीर. रात्री भिजवलेली अंजीर सकाळी खाल्ली की पोट साफ व्हायला मिनिटही लागत नाही. नंबर 7, मनुके. भिजवलेले मनुके आणि त्याचं पाणी पोटासाठी अत्यंत गुणकारी. नंबर 8, टोमॅटो सूप. गरम गरम टोमॅटो सूप पचनशक्ती वाढवतो. नंबर 9, मेथीचे दाणे. मधुमेह आणि पोटाच्या तक्रारींसाठी रामबाण उपाय. नंबर 10, बडीशेप. जेवणानंतर बडीशेप खाण्याची आपली जुनी आणि भारी सवयच आहे. नंबर 11, लिंबू पाणी. सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध घेतल्यास पोट चकाचक साफ होतं. नंबर 12, एरंडल तेल. जुन्या जमान आजीचा उपाय. जळजळ आणि बद्धकोष्ठतेवर 1 नंबर. नंबर 13, तांदळाची पेज किंवा ओट्स. फायबरयुक्त आहार पचनाला सोपा पडतो. नंबर 14, हिरव्या पालेभाज्या. पालेभाज्यांमधील फायबर मळमऊ करतो. नंबर 15, तुळशीचे पाणी. पोटाची जळजळ शांत करतं. नंबर 16, पाणी. दिवसभरात भरपूर कोमट पाणी पिणं हा सगळ्यात मोठा उपाय आहे. नंबर 17, दही. पोटातील गुड बॅक्टेरिया वाढण्यास मदत करतं. नंबर 18, अळशीच्या बिया. भाजलेल्या अळशीची पावडर कोमट पाण्यासोबत घेतल्यास जादू होते. नंबर 19, संत्री आणि मोसंबी. व्हिटॅमिन सी आणि फायबरचा भरपूर साठा. नंबर 20 आणि सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात भारी पदार्थ, गरम मटकीचे सूप किंवा मूगडाळीची खिचडी. ही खाल्ली की पोट एकदम हलकं फुलकं होतं. तर मंडळी, हे आहेत ते जादुई 20 पदार्थ. यातला कोणता पदार्थ तुमच्या घरात नेहमी असतो मला खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या हक्काच्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. विशेषतः तुमच्या घरच्या आजी आजोबांना आणि पालकांना हा व्हिडिओ पाठवा. आणि अशाच भन्नाट टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि आनंदी राहा. बाय बाय.